नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्याकडे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आणि मी, अस्मिता, आविष्कार आणि पलक आम्ही चाललो आहे ब्रंच करायला. सनी डे कॅफे नावाचं इकडे कॅफे आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत मॅट्रेस फर्म या दुकानामध्ये, जिकडे मॅट्रेसेस मिळतात. कारण आविष्कार आणि पलक ला पण एक मॅट्रेस घ्यायची आहे आणि मला आणि अस्मिताला पण घ्यायची आहे. सो तिकडे मॅट्रेसेस चेक करण्यासाठी जाणार आहोत आणि काहीतरी मी एक थोडासा चॅलेंज टाईप व्हिडिओ पण शूट करणार आहोत. त्याचं पण सामान घ्यायला आम्हाला जायचं आहे. आता इथे 20 मिनटं वेटिंग आहे सगळे बसले. आता मी डिसाईड करतो काय खायचं आहे. मी ब्रेकफास्ट टाकोज घेणार आहे विथ मेक्सिकन चोरिझो, पोर्क असतो. आणि बाकीच्या तिघांचा आल्यावर मी सांगतो, कारण आता इथे खूप आवाज आहे. आणि मी आणि अविनी घेतली कॉफी. ब्रेकफास्ट आलेलं आहे. मी घेतले ब्रेकफास्ट टाकोज आणि एकदम खतरनाक दिसतात. अविनी घेतलं आहे सॅल्मन बेनेडिक्ट विथ हॅश ब्राउन्स आणि एग्स. एक ट्रेसलेचेस पॅनकेक फॉर द टेबल घेतलं आहे. पलकने घेतलं आहे फ्रेंच टोस्ट आणि एग आणि हॅश ब्राउन्स. अस्मिताने घेतलं आहे ॲव्होकाडो टोस्ट, एग आणि फ्रूट्स. सो आता आपण चालू करूया. आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता मी निघतो आहे. मस्त होतं जेवण, एकदम आवडलं तुला. आता मी आलो आहे मॅट्रेस फर्म सुपर सेंटरमध्ये. ही एक आम्हाला आवडली म्हणाने अस्मिताला, आणि ते दोघं दुसऱ्या बघतात. ही कशी वाटली अस्मिता तुला? चांगली आहे. अभि आणि पलकने ही घेतली आहे सीली पॉस्चरपेडिक. ही आहे $2800 प्लस टॅक्स आणि डिलिव्हरी. पण ही खतरनाक आहे. मला आणि अस्मिताला पण हीच आवडली आहे. आम्ही घेतली तर आम्ही क्वीन साईज घेणार आहोत. ती आहे 2300ची. हीच आवडली आम्हाला, पण सगळ्या ट्राय केल्या आम्ही, पण हीच बेस्ट आहे. आता आम्ही सगळे घरी आलो आहे. आम्ही मॅट्रेस अजून घेतली नाही, कारण मला आणि अस्मिताला थोडं अजून डिस्कशन करायचं आहे. अस्मिता शिंकते कारण बाहेर पाऊस पडतोय. आणि आता फक्त आम्हाला एक पिलो मिळालेली आहे, जी पलक खूप एक्सायटेड आहे रात्री वापरण्यासाठी. म्हणायचं हवी तुला या पिलोबद्दल. तिकडे वापरून बघितली तर असं एकदम लाईट वेट वाटत होतं असं डोकं ठेवल्यावर. इट वॉज प्रिटी कोझी अँड कम्फर्टेबल. आणि आता बघू, आणली आहे. डू वी गेट द सेम फील ॲट होम? नसेल तर पैसे वाया गेले. कारण तो म्हटलं की हे नॉन रिटर्नेबल आहे. हो, हां, फक्त आधी तो म्हटलं की 120 डेजचा आम्ही तुम्हाला स्लीप गॅरंटी देतो. त्यात तुम्हाला वाटलं असं की आवडत नाहीये तर वी कॅन इदर एक्सचेंज यू और रिफंड. पण ह्या सगळ्या गोष्टी नॉन रिफंडेबल तो म्हटलं. आणि ह्याला आता आपल्याला एअर करायला लागेल, कारण याच्यात थोडा प्लास्टिकचा वास असेल तो म्हणाला. आणि ज्यांची दुसरी पिलो आहे ती नंतर डिलिव्हर होणार आहे मॅट्रेस बरोबर. ती डायरेक्ट अटलांटाला त्यांच्या घरी डिलिव्हर होईल. मग एवढं हो, ते 2 किलो असेल ना. हो, उशी एवढी आहे. जड आहे. मी घेऊन वजन करते स्वतःच. वजन करून बघितलं 2.5 किलोची आहे ही उशी. एक उशी 5 किलो तर फक्त उशी आहे. पण आणि ही किंग साईज आहे. अच्छा, क्वीन साईज जराशी छोटी असेल. 1 इंच कमी आणि आय गेस असेल. तर संध्याकाळ झालेली आहे आणि मी जरा रेडी झालोय, कारण मी चाललोय रामेन खायला. इकडे क्यू रामेन नावाचं एक रेस्टॉरंट आहे, तिकडे छान मिळतं असं मी ऐकलंय, पण गेलो नाही कधी. आणि तिकडचा आतला ॲम्बियन्स पण जरा चांगला आहे, म्हणून आम्ही चाललोय. ते अस्मिता बूट घालते. रेडी? चला. टेम्परेचर किती आहे? -5 feels like -10. आम्ही इकडे आमचे कुले गरम केलेत. पलक, कुले म्हणजे काय? येस, बॅक साईड. मारवाडीमध्ये कुल्यांना काय म्हणतात? डुंगा. सेम. आपण सर गण लगातेस काय. मी आलो इथे. आतलं त्याचं डेकोर मस्त आहे, मला आवडलेलं खूप. मस्त जागा. मस्त जागा आहे एकदम. मला या छोट्याशा बूथमध्ये सध्या जपानला चालू आहे मी. आता त्या खाली बसते. हा मेन्यू आहे. आता पहिलं बघतो काय ऑर्डर करायचं ते. त्याची साके आलेली आहे. ही आहे राईस वाईन. सगळं मस्त इकडे. वेगवेगळ्या टाईपचे पेपर्स दिलेले आहेत. कायन पेपरची पावडर आहे. कुठले त्यांचे जॅपनीज पेपर असतील.
सॉलिड गरम आहे. आहे ना. सगळं आलेलं आहे. सो दिस इज क्यूशू स्पायसी रामेन, माझं आणि रॉनीचं. वॉज दॅट स्प्रिंग रोल. ओके. हे आहे व्हेज रामेन आणि हे आमचं चिकन पॉपकॉर्न. हाऊ डज इट टेस्ट? तर खाऊन झालेलं आहे. मी आणि अविनी आमचं ऑलमोस्ट फिनिश केलेलं आहे. त्यांचं व्हेजी रामेन अनटच्ड आहे पण तेवढं चांगलं नाही आहे. इथे चिकन पॉपकॉर्न होते, ते मी आणि अविनी जेवढे जमले तेवढे खाल्ले. आता 2 बॉक्समध्ये घेऊन जाणार आहोत घरी. हे एडामामे म्हणतात त्याला, हिंदी मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही. आपल्याकडे मिळतं की नाही ते पण मला माहीत नाही. हां, जॅपनीज वाटाणे आहे ते. चिली गार्लिक फ्लेवरचे आहेत आणि आतले वाटाणे खाऊन सालं बाहेर टाकायची. आणि या दोघींनी व्हेजी डम्पलिंग्स होते ते खाल्लेत आणि व्हेजी स्प्रिंग रोल होता. मला काय म्हणायचं आहे तुला आजच्या डिनरबद्दल? कुछ नहीं, मतलब एम्बियंस अच्छा था, मजा आया सबके साथ. जेवणाबद्दल नंतर अशा काही काही गोष्टी होतात मित्रांनो, की कधी कधी तुम्हाला तुमच्या पसंतीचं खायला आवडेल, कधी बायकोच्या पसंतीचं. अस्मिता आणि पलक घरी जाऊन चहा आणि थेपले खायचा विचार करतात. इथे असं मस्त झाड बनवलं आहे, ह्याच्यावर मार्करने पण लिहू शकतो. चला निघा. आता अभिनी गाडी समन केली म्हणजे मागवली आहे, ऑटोमॅटिक तिकडनं येते आहे बघा. चल बाहेर जाऊ. मस्त आहे ना. कोणी नाही आहे आतमध्ये. आता आम्ही सगळे लोळून मिसेस देशपांडे बघतोय आणि मी मिसेस देशपांडेच्या बाजूला बसून मिसेस देशपांडे बघतोय. या जोकसाठी मी हा व्हिडिओ काढला. चला बाय. आता मी असा एक चॅलेंज करणार आहोत. आम्ही काल परवा टीव्हीवर बघितला होता, एक्सपेन्सिव्ह वर्सेस चीप टेस्ट. तर त्या हिशोबाने अस्मिता आणि पलकनी एक्सपेन्सिव्ह आणि चीप गोष्टी आणलेल्या आहेत, जसं की पाणी वगैरे. तर काय आणलं ते आम्हाला माहीत नाही, तर आता तुम्हाला पलक दाखवेल. तर आपल्याकडे 5 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे जे आपल्याला ट्राय करायचे आहे एक्सपेन्सिव्ह आणि चीपसाठी. लेफ्ट साईडमध्ये आपल्याला सब एक्सपेन्सिव्ह गोष्टी ठेवली आहे आणि राईट साईडमध्ये सगळे चीप. तर फर्स्ट आपल्याकडे आहे योगर्ट आणि हे असं खूप असं प्रीमियम वाटतं. क्लेच्या भांड्यामध्ये येतं आणि हे आपल्याला आय थिंक ॲमेझॉनवरून आणलेलं आहे. हे अराउंड $1 असते आणि हे काहीतरी $3-4 आणि हे साधं कोको कोला आहे आणि हे काहीतरी वेगळं असं प्रीबायोटिक सोडा. आणि नेक्स्ट आपल्याकडे आहे पोटॅटो चिप्स. हे ऑर्गॅनिक आहे, तर हे महाग असेल, मोस्टली $4-5 आणि हे नॉर्मल डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नॉर्मल व्हेजिटेबल ऑइलच्या नॉर्मल बेसिक पोटॅटो चिप्स. नेक्स्ट आपल्याकडे आहे चॉकलेट्स. दोघेही मिल्क चॉकलेट्स आहे आणि लुकिंग फॉरवर्ड टू दिस टेस्ट, कारण की वॉटरमध्ये कसं ते आयडेंटिफाय करतात मग चीप आणि एक्सपेन्सिव्ह. ते दिस इज लाईक नॉर्मल पॅकेज्ड वॉटर. $1 आणि लेस दॅन इवन $1चा हे भेटतो. आणि हे आहे वॉशचा ब्रँड. हे खूप सारे सेलिब्रिटीज जो मुंबई वगैरेमध्ये हे पाणी पितात. आय डोंट नो काय डिफरन्स असतो पाणीमध्ये, पण बघूया ते काय करतात. आणि हे दोघे इथे रोहन सांडलाय, अवी बसलाय आणि आम्ही मागे तयारी करतोय. आणि अजून एक 6th आयटम आहे ते म्हणजे हे दूध. हे एक्सपेन्सिव्हवालं आहे आणि हे बेसिक आहे. प्लस आम्ही त्याच्यात थोडीशी एक चांगली कॉफी आणि खराब नाही, एक थोडी ओके कॉफी ती पण टाकली. पहिले का हे सरप्राईज आयटम आहे तुमच्या दोघांसाठी. कॉफी एक चांगलं दूध प्लस चांगली कॉफी आणि एक बेसिक दूध आणि ओके कॉफी. कॉफी पण चांगली हो, हो. दूध पण चांगलं. Yes. पण चांगल्या दुधाबरोबर चांगली कॉफी. हो. आणि दोनमध्ये इक्वल शुगर आणि इक्वल अमाऊंट टाइमसाठी गरम केलंय. कसं वाटतं तुम्हाला? होल्ड ऑन, तुमको कैसे पता कि अभी कौन सा कॉफी है? आम्हाला माहिती है. मैंने लेफ्ट वाला कॉफी पहले उठाया था, फिर रोनी को दिया, तो ये लेफ्ट ही है. वो मिक्स नहीं कर सकते ऐसा कि इधर उधर वो नहीं कर नहीं नहीं सकते. नहीं कल नहीं दिया उन्होंने. अच्छा,
पर मैं बोल रहा हूँ मैंने पहले ये कॉफी पिया, यहाँ से उठाया मैंने पिया और फिर मैंने रॉनी को दिया, तो मतलब वो लेफ्ट वाला कॉफी लेफ्ट पे ही है. ओके. कळतंय का तुम्हाला? एक्सपेन्सिव्ह. ही वाली ना. यस, वी बोथ चूज द लेफ्ट वन इज एक्सपेंसिव. येस, करेक्ट. बराबर है. ये वाला ये वाला एक्सपेन्सिव्ह. एक्सपेंसिव था. येस. तुम्हें देखो मत. देखा ना उसने? नहीं देखा. ये आपको क्या दिख रहा है इतना दूर से, उल्टा है क्या हम लोग? कैसा है ये? उल्टा है. Next item है chips. Figure out which is expensive and which is cheap. लुक टेस्ट वरना तो ये मेरे को मेरे को भी एक्सपेंसिव लग रहा है कि ये बराबर से काटेला है. काटेला है और ऐसा परफेक्ट हल्का हल्का कॉर्नर पे गोल्डन ब्राउन हुआ है. ये वो प्लास्टिक की पिशवी में वो जो टुकड़ा वो राहुल थिएटर में मिलता है ना 20 का वैसा लग रहा है. बट तू क्रिस्प टेस्ट कर, तू तोड असा आहे असा चिप तोड. नाही पण असं पण झालंय, एका पाकिटात चुरलेले पण होते. हा ठीक आहे ना. दुसऱ्या पाकिट या व्यवस्थित या ठेवलेलं चिप ना. मध्ये ना चिपच्या आत तेल बघ केवढं आहे ट्रॅप झालेलं, ह्याच्यात कमी आहे. ऐसा आवाज असाला ना. ही स्वस्त आहे, खारट आहे खूप. खारट आहे, टेस्टी आहे आणि जास्त कडक टाईप खरा बटाट्यासारखा फील येत नाही. हे असं काहीतरी म्हणजे हा बटाटा खाल्ल्यासारखं वाटतोय. घरी आपण किसून चिप्स बनवले तर अशा लागतील. एक्झॅक्टली. हे चीप आहे, आम्ही दोघं म्हणतो की हे चीप आहे, हे एक्सपेन्सिव्ह आहे. करेक्ट. करेक्ट आहे. यस. तो टाकतो. आणि हे दोन आता नेक्स्ट पाणी आहे. पलकला माहिती आहे कुठलं एक्सपेन्सिव्ह आणि कुठलं चीप आहे ते. ये डिपार्टमेंट है नहीं, ये वॉश है. हाँ ये वॉश है. कितना लाइट लग रहा है देखना. इसका टेस्ट है और इसका पानी पानी जैसे टेस्ट है. इसका टेस्ट है कुछ तो. यस. है ना. हे एक्सपेन्सिव्ह आहे वॉश आणि हे चीप आहे. रॉंग आहात तुम्ही. काय बोलते? मला फुल कॉन्फिडन्स होता पण बरोबर. परत नाही बघायचं तिकडे. नको बघूया. तुम्ही फक्त चिप्स खाऊ ना. ठीक आहे. कुठले महाग पाहिजे स्वस्त पाहिजे. स्वस्त. पलकने आता कोला आणलाय भरून. रंगावरच घडतं. पॉपी कोक झिरो. घेऊन जा. टेस्ट तरी बघूया आपण. पण टेस्ट करतो. बरोबर आहात तुम्ही, कारण कलरच वेगळा आहे दोघांचा. मला ट्रे कोक पास समोर करा. काही असेल तरी हे थोडं ते डिकोल्ड किंवा क्रोसिनच्या सिरप सारखं वाटतं. असा वास घेतला तर असं वाटतं विस्की वगैरे काहीतरी होतली यार. प्रोबायोटिक आहे ना ते, फर्मेंटेड मला नाही बरोबर. योगर्ट ते लोक ढवळतात असं मला वाटतं. पहिले कॉफी, चिप्स, आता हे आणि ह्याच्यावर योगर्ट असे खतरनाक कोकणार होत ना आम्ही. चॉकलेटचा काहीतरी गोळ करतात. दोघी काहीतरी हसतायत. मला असं वाटतं चॉकलेट मध्ये थुंकले. मला असं वाटतं हे लोक काय करतील माहितीये, ते मुद्दाम आपल्याला हरवायला बोलतील की आपण चुकले. नेक्स्ट काय चॉकलेट. दिसायला तरी सेम आहे, हलकं एक डार्क वाटतंय. फक्त हे डोळे बंद करून खा नाव खाताना. नाव दिसेल का म्हणून उलटे तुकडे ठेवले. इसमें मैं तेरे भरोसे पे. तुला सेम वाटतंय का दोन्ही? दोनों सेम लग रहा है मेरे को. कलर में डिफरेंस है बट कलर से मैं गैस भी नहीं कर पा रहा हूँ कि कौन सा. एक्सपेन्सिव्ह अभी आणि स्मूथ आहे जास्त. मला दोघांची टेस्ट सेम वाटते. आय एम गोइंग टू गो विथ रॉनीज ओपिनियन. एकदम अडाणी गेस म्हणजे माझा की याचा कलर जास्त डार्क आहे आणि याचा मिल्क चॉकलेट सारखा कलर आहे. चीप टेस्ट आहे याला. बरोबर. बरोबर. लास्ट आयटम. हे जरा घट्ट वाटतंय, ह्याला थोडं पाणी सुटलंय. याचा अर्थ काही नाही होत. फक्त ऑब्झर्वेशन मी सांगतोय. हो हे केवढं स्मूथ आणि हे बघ, हे याचं कापल्यावर खरखरीत होतंय. ब्रो दिस इज द बेस्ट योगर्ट आई हैव एवर हैड. मग हे एक्सपेन्सिव्ह 100. हे तर दही आहे. बहुत सही है ये. हे एक्सपेन्सिव्ह आहे. बरोबर. राईट. आता आम्ही आलोय मंक्स फ्युजन क्विझिनमध्ये. हे इंडियन आणि नेपाळी रेस्टॉरंट आहे आणि इकडे आम्ही मांचाव सूप पिणार आणि मोमोज खाणार आहे. तुमचं पहिलं आलं आहे 2x4 मांचाव सूप आणि चायनीज भेल. चायनीज भेल केवढी आली आहे बघा. आणि अजून आम्ही भरमसाठ मागवलं काहीतरी. चांगलं आहे सूप.
पलक रिव्ह्यू मस्त आहे. आता आलेत तंदुरी चिकन मोमोज आणि पनीर चिली. क्रिस्पी बेबी कॉर्न आहे, क्रिस्पी चिली बेबी कॉर्न. आणि हा मसाला नूडल्स आणि बर्न गार्लिक फ्राईड राईस. सगळं जेवण मस्त आहे इकडलं. गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आज अवी आणि पलक निघत आहेत. खूप मजा आली आहे मला. 10-12 दिवस होते हे लोक आणि फुल धमाल केली आम्ही, म्हणून मी जास्त शूट करू शकलो नाही. आणि आत्ता अस्मिता बनवते इडली, तुम्हाला दाखवतो. मला सर्दी झाली आहे म्हणून असा आवाज आहे. आणि बघा इडली बनते. आणि पहिली अवीला सर्दी झाली, त्याच्यानंतर पलक पहिले अस्मी आजारी होती, मला ताप आलेला, मग त्यामुळे 2 दिवसांनी मग मी आजारी पडलो. अलेक्सा स्टॉप. सगळ्यात पहिले आम्ही आलो तेव्हा अस्मी थोडीशी आजारी होती, तिला ताप आलेला. मग 2 दिवसांनी माझी सायकल चालू झाली, मी 3 दिवस आजारी होतो. मग माझ्यानंतर आता माझी बायको आजारी आहे, पण तिला हळूहळू होत चालतंय. आणि त्या शेवटच्या दिवशी रोहनला सर्दी आली. आता किती तास लागतील तुला घरी पोचायला? 450 माइल ऑलमोस्ट 10 तास. कारण म्हणजे कारनी ऍक्च्युली लागले असते 8-8.5 तास. 10 तास ह्यामुळे लागतात कारण टेस्ला आहे. सो आय हॅव टू चार्ज द कार अराउंड लाईक 3 to 4 times, मोस्टली 3 times. 100% नाही करायला लागत, पार्ट्स मध्ये करायला लागतं. आणि चार्जिंगचा वेळ युजली 20 मिनिट्स असतो. आणि डब्यात अस्मिता त्यांना इडली आणि चटणी देणार आहे. चटणी इथे बनते. पलक व्हेजिटेरियन आहे आणि चार्जिंग करायला तसं पण थांबायचं आहे. आणि बाहेर -मध्ये टेम्परेचर आहे, म्हणून गाडीतून बाहेर निघायला नको, म्हणून मस्त इडली चटणी देतोय. आणि आत्ता पण आम्ही खाऊ थोडीशी. अविनी सकाळी 7ला उठून चहा बनवलेला आहे, तो माझा पिऊन झाला आहे. बघा आता जस्ट सनराईज होतोय. चटणी पण तयार आहे. आणि हे रेडीमेड डोसा बॅटर येतं, त्याची इडली एकदम मस्त बनते. आणि इडली बरोबर गन पावडर पण आहे, अस्मिताने घरी बनवलेली. अस्म्या एक नंबर. आता 2-2च आणल्यात, अजून आहेत तिकडून इडल्या. अस्मिताने 50 इडल्या बांधून दिल्या मला. 50. तिथे जाता मी 10ला 2 विकणार आहे. प्रत्येक शॉपला थांबून. गाडीच फुल भरलेली आहे. आणि एक चांगलं आहे, घरूनच फोनवर नक्की गाडी आतून गरम करू शकतो. सीट बीट. चल आरामात जा. भेटूया. Yes. पोचल्यावर मेसेज कर. हो. मग कॉलच करा जमलं तर. तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि हे सगळं शूट मी 10-15 दिवसाच्या अंतरात केलं होतं आणि सगळं मी आता एकत्र या व्हिडिओमध्ये टाकलंय. थोडं आधीचं फुटेज होतं, पण आता आपण परत करंट टाइम मध्ये आहोत. आणि जो आता नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मम्मी डॅडी येणार आहेत इंडियावरून अमेरिकेला. सो परत आपले फॅमिली व्लॉग्स चालू होतील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.